हे पहा, मुलं असं काहीतरी बाहेर खाऊन येतात आणि घरी म्हणतात, की "मम्मी असं तू पण घरात पदार्थ बनव ना." तर चला केला पहिलाच प्रयत्न आणि यशस्वी पण झाला. जास्त काही नाही हो, मोठ्या गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन तापलं, की तेल 2 चमचे टाकले. आलं लसूण पण बारीक चिरून टाकायची, मिरची चिरून टाकायची, पटकन परतून घ्यायची. कांदा एक बारीक चिरून तो पण पटकन परतून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण इथे कोबी, सिमला मिरची, गाजर टाकून एकदा पटकन परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिरेपूड घालायची ह्याच्यामध्ये. बस बाकी काही नाही घालायचं. थोडीशी हिरवीगार आपली नेहमीची कोथिंबीर घालून गार करायला ठेवून घ्यायचं. त्यानंतर इथं मी सुरुवातीलाच मैद्यामध्ये फक्त मीठ घालून कणिक मळून ठेवली होती. परंतु घर आहे शेवटी, कोणी आलं गेलं असतंच. त्यामुळं हा मैदा थोडासा मऊसूत झाला. पातळ लाटली गेली आणि इथे ठीक आहे. तरी मोमो छान बनले. उकडून घेतले, 10 मिनिटात तयार झाली. फक्त चटणीची रेसिपी इथे दाखवायची राहिली. मग सबस्क्राईब कराल ना?